आणि लोकावरती विनाशाची वेळ आली आहे का? शक्य आहे. पिंडदानास कावळा स्पर्श केल्यास हिंदू धर्मानुसार त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असे गृहीत धरतो, पण इतर पक्षी स्पर्श केल्यास त्यास आपण मानत नाही असे का? आता हे धर्माने ठरवले म्हणून धर्माला कोण विचारणार असं का? म्हणून आपल्या धर्माने ठरवलं की कावळ्याचा स्पर्श झाला तर याच्या काही फारशा इच्छा शिल्लक राहिल्या नाहीत, मोकळा झाला. नाही तर मग आपण प्रतिज्ञा करीत बसतो, पुढं पाळीत नाही ती गोष्ट राहिली. म्हणजे कावळा शेवा म्हणून तरी मी असं करीन, मी तसं करीन, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका, तिथं पिंडापुढे बसून तरी म्हणतात. अजून पुष्कळ लोक नास्तिक सुद्धा म्हणतात की एरवी काही मानित नाही, पण ते कावळा शेवला नाही की त्याच्या छाती अशी होते, त्याला काय भय, काय हा भूतून उरावर बसला तर काय करा म्हणून घाबरतो. आणि मग ते इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला जे माहीत असेल ते सगळं मी एवढं करीन, मी एवढं करीन, एवढं करीन म्हणत राहतो. पण हा धर्मशास्त्राचा नियम आहे, हा असाच का असावा? त्याचं उत्तर आपल्याकडे सांगायचं. कारण काय, आपण धर्मशास्त्राला असं का हा प्रश्न विचारतो? आपण जे वागतो ते असं काय याचा प्रश्न कोणी विचारलाय का? आपण याचा माझा उद्देश काय? उदाहरणार्थ पोशाख, कपडे, केसाची रचना अशी का? लॉजिकल उत्तर काय? लॉजिकल पाहिजे. जर कावळ्याच्या बाबतीत लॉजिकल उत्तर पाहिजे तर केसाच्या बाळण्याच्या बाबतीत लॉजिकल उत्तर काय? कुंकवाचं स्थान कोणतं? लॉजिकल उत्तर काय? आता ते घसरत घसरत भिवायाच्या मध्ये आले, तिथून किती खाली घसरणार आहे माहित नाही. सामान्यतः कपाळाचा मध्यभाग हे कुंकवाचं स्थान असलं पाहिजे. ते घसरलं का? घसरलं आपण घसरलं का घसरलं? लॉजिकल उत्तर पाहिजे. केस अस्ताव्यस्त असणं हे चांगलं का? त्याला नीटनेटके असणं चांगलं? अस्ताव्यस्त असणं चांगलं का? उत्तर काय? अशी पुष्कळ गोष्टी आहेत. तेव्हा काचं उत्तर सगळ्या ठिकाणी देता येतच असं नाही, आहे ते पत्करावं लागतं. हे जर सामान्य व्यवहाराच्या गोष्टीमध्ये आहे तर जे धर्मशास्त्र फार मोठ्या विद्वानांनी, तपस्वी लोकांनी, पारदर्शी लोकांनी लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी काचा प्रश्न विचारायचं काय कारण आहे? परंपरा ती पाळावी, आपल्याला जमत नसेल तर पाळू नये. सगळ्या काचं उत्तर मिळतं असं खरं नाही. सायन्समध्ये सुद्धा त्यांच्याकडे असं म्हणतात, सायन्स कांट आन्सर व्हाय, इट कॅन ओनली आन्सर व्हॉट अँड हाऊ. काचं उत्तर विज्ञानालाही देता येत नाही, काय आहे आणि कसं आहे याचं उत्तर देता येतं, काचं उत्तर देता येत नाही. आणि अशा किती गोष्टी आहेत. अगदी साधं उदाहरण सांगतो ना, पाणी आहे, हे पाणी 2 वायूपासून बनलेलं आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यातला हायड्रोजन जो आहे तो स्वतः पेट्रोलपेक्षा कितीतरी पटीनं अधिक असा ज्वालाग्रही आहे, आणि ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनाला मदत करणार आहे. या दोघांच्या संयोगातून पाणी बनतं. ते पेटतही नाही, पेटवितही नाही, ती विझवतो बाहेर. जर मूळ धातू वायू तसे आहेत ते असं का? काही नाही, हे असं आहे. पत्करा नाही, नका पत्करू. आपण रोज मीठ खातो, ते सोडियम क्लोराईड, त्यातलं सोडियम आणि क्लोरीन हे दोन्ही अत्यंत तीव्र विषारी द्रव्ये आहेत. आपल्याकडे मीठ किती खातात लोक? भाताची एक मूद आणि त्याच्यावर मिठाची मूद एवढी सुद्धा मीठ खातात. याच्यात कोणत्या सोडियम आणि क्लोराईड मधलं, म्हणजे दोन्ही मिळून खातो आपण, त्यातलं एक एक खाऊन बघा बरं. चमचा फार नको, काय होतं बघा. त्यांनी काय होत नाही, मग यांनी काय होतं करून बघा ना. जर इथे काय होत नाही ते तिथे व्हायला नको, प्रयोग करायला हरकत काही नाही, पण इथं करू नका मात्र. आपापल्या घरी जाऊन करा. संत एकनाथ महाराज जेव्हा पैठणाहून दौलताबादला गुरुदर्शनासाठी आले तेव्हा त्यांच्या आधार कोण होता? ते पैठणला केव्हा परत आले? ते पैठणला पुष्कळ वर्षांनी परत आले. पूर्वी आपल्या समाजामध्ये अनाथ कुणीही राहत नसे,
अनाथालय ही इंग्रजांची देणगी आहे आपल्याला. पूर्वी ज्या समाजामध्ये ती व्यक्ती असेल, तिचे आप्तेष्ट, ती जात भाई किंवा तिचे गल्लीत राहणारे आसपासचे लोक हे सुद्धा त्या व्यक्तीची काळजी घेत असत. आणि हे माझ्या लहानपणापर्यंत मी पाहिलेले आहे. आताच तिथे नसं होतं. आता जन्मदाता बाप सुद्धा कर्त्या मुलापासून अनाथ होतो. नाथांच्या आजीची काळजी करायची काही काळजी नव्हती. समाज सुसंपन्न होता, एकमेकाला मदत करणारा होता, शेजार धर्मानं वागणारा होता, आणि त्यामुळे नाथांना आपल्या आजीची काळजी करायचं काही प्रसंग आला. आणि ते परत पुष्कळ 15-20 वर्षांनी परत आले. काही मासिकातून असे वाचनात आले आहे की 2005 वर्षापासून भारतात हिंदू धर्माचा प्रभाव वाढेल आणि हिंदू धर्माचा प्रमाण बाळगणारा सत्ताधीश येईल. तेव्हा आपले मत काय? असं खरंच घडलं तर चांगली गोष्ट आहे. बाबूला मी सांगतो थोडी साखर आणून ठेव, जेव्हा असं घडेल तेव्हा तो सांगायला येईल तेव्हा त्याच्या तोंडात घाल. कारण 205 वर्षापर्यंत मी राहतो की नाही कोणाला ठाऊक, तेव्हा हे खरं होईल कसं सांगणार. आता 81 उलटली माझी आणि अजून आता 101च चालू आहे, 2001 चालू आहे. 5 आणखीन 4 वर्ष कोण वाट पाहणार? आणि इच्छा आहे नाही. तेव्हा पण एक आहे, असं घडेल म्हणून आत्ता आपलं जे कर्तव्य आहे तेवढं विसरू नका. म्हणजे झालं की ते घडणार नाही, मग आता आपण कसं आपल्या टी व्ही बघत बसू, एवढं करू नका. ते घडणार जर खरंच असेल तर आत्तापासून थोडे प्रयत्नशील राहा, म्हणजे कदाचित खरंच घडेल. लादेनने जो अमेरिकेवर हल्ला केला त्याचे उत्तर राष्ट्रपती बुश यांनी अहिंसेने द्यावी की हिंसेने द्यावी? अहिंसेने दिल्यास त्यांची समजूत घेण्याची कुवत नाही, त्यांचे भारतासारखी परिस्थिती व्हायला उशीर लागणार नाही. हिंसेने दिल्यास तेथील निष्पाप लोकांची जीवे जातील. तर माझा प्रश्न असा आहे की या बाबतीत अहिंसा श्रेष्ठ की हिंसा श्रेष्ठ? लादेनच्या बाबतीत हिंसा श्रेष्ठ. लादेनच्या बाबतीत हिंसा श्रेष्ठ. आणि लादेनला जे मदत करणारे असतील ते लादेनच समजून त्यांची हिंसा मोठी करण्याला अडचण काही नाही. तर जे लादेन नाहीत त्यांनी लादेनला उघडा पडून स्वाधीन केला पाहिजे, म्हणजे त्यांचा बचाव. ते जर लादेनला उघडा पडत नसतील तर शेवटी ते कटकारस्थात ते असं ना की खून करणारा जसा अपराधी असतो तसा खुनाला मदत करणाराही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाराही अपराधी असतो. आत्महत्या करणारा अपराधी असतो आणि आत्महत्याला उत्तेजन देणारा तोही अपराधीच असतो. हा, तेव्हा असं यायला काही हरकत नाही. आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे परंपरा आहे, तक्षकाला इंद्रानं पाठीशी घातला की त्याला इंद्राय स्वा तक्षकाय स्वा दोन्ही म्हणावंच लागतं. पण त्यात असं होतं, दोघं येतात पण त्यात तक्षकही वाचून जातो. ही आणखीन एक गंमत आहे. तेव्हा याचा जरा गंभीरपणे विचार केला पाहिजे. लादेन राहू द्या बाजूला, घरामध्ये विषारी साप, विषारी आहे की नाही माहीत नसतं, नुसता साप शिरला तरी काय होतं मला सांगा. त्याच्यापुढे प्रार्थना करणार का, हे बाबा सापा, आपण सगळे प्राणी मात्र एक असल्यामुळे तू माझ्या घरामध्ये येऊन माझ्या मुलाबाळांना काही त्रास देऊ नको, अशी प्रार्थना करून काही भागतं का? बघा प्रयोग करून निघा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम भावे अधमासी अधम. हिंसा हिंसेचा प्रश्न दोन सज्जन माणसामध्ये असतो, एक दुर्जन आणि एक सज्जन, याच्यामध्ये हिंसा आणि हिंसेचा प्रश्न येतो कसा? हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. जर उत्पन्न होत असेल तर कोणीतरी आपल्या डोक्यात गडबड केली असा त्याचा अर्थ. हा प्रश्न उत्पन्नच होत नाही. सापाला मारावं का मारू नये, रानात जाऊन मारू नये, पण घरात आल्यावर मारलंच पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विंचू जिथं कुठं त्याच्या घरात असेल ते आमचे नाही, आमच्या देवाऱ्यात आलं तर. आणि म्हणून दयेची व्याख्या सुद्धा आपल्याकडे संतांनी तुकाराम महाराजांनीच केली आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. की सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं, दुर्जनांचा नाश करणं ही दया. मरताना जशी वासना असेल त्यानुसार पुढचा जन्म मिळतो हे जर खरे, तर प्रत्येक माणसाला आहे की ती परिस्थिती चांगली का वाटत नाही, दुसऱ्याचा हेवा का वाटतो हे लक्षात ठेवत नाही म्हणून वाटतो.
मरताना जशी वासना असेल तसा जन्म मिळतो हे लक्षात ठेवीत नाही. ते कुठनं नुसती ऐकलेलं असतं, ते या कारणाने ऐकून त्या कारणाने केव्हाच सोडून दिलेलं असतं. इथल्या इथे ऐकत नाही माणसं, तर बाहेर पडल्यावर कुठले ऐकतात? इथे तुझ्या मोठ्यानं भजन करा सांगावं लागतं की नाही? त्या कीर्तनकाराचा अर्धा वेळ दुसऱ्याला मोठ्याने भजन करा सांगण्यातच जातो, आणि तरी माणसं बहादर आहेत, ऐकत नाहीत ते नाहीतच. त्याच्या समोर असलं तर तोंड हलवल्या सगळे करतात, पाठीमागच्या माणसं डुकायला. त्या शास्त्र आचरणात आणायचं असतं हेच आपण विसरलो आहोत. त्यामुळे सगळे घोटाळे होतात. शास्त्र आचरणात आणायचं असतं हे जर लक्षात राहील त्या भानगडी निर्माण होणार नाही. भगवंताचं वर्णन तर सगळीकडे दयाळू, कनवाळू, भक्तावर दया करणारा असं येतं. प्रत्यक्षात मात्र त्या उलट परिस्थिती दिसते. संसारामध्ये भक्ताला त्रास तर दुर्जनाला सुख असे दिसून येते. त्याचं काय? इथं अनेक माऊल्या बसल्या आहेत. त्या माऊलीनं उठून उभं राहावं की जिनं आपल्या मुलाला रडवलं नाही किंवा मारलं नाही. आपल्या पोटच्या मुलाला रडवलं नाही आणि मारलं नाही. कोणी उभं राहत नाही. आता आई म्हणणे ती दयाळू नसते का? आई म्हटलं ती मायाळू नसते का? दयाळू असते, मायाळू असते, आणि त्या दयेपोटी मायेपोटीच मारते. आपल्या मुलाला शेजारीने मारलं तर चालत नाही आईला. माझ्या मुलाला मारणारी तू कोण असं विचारते आई. माझ्या मुलाला खाऊ देणारी ती कोण असं कोणी कोणाला विचारित नाही. पण माझ्या मुलाला मारणारी तू कोण हे असं विचारली जाते. आणि आपण मात्र म्हणजे मारणं हा आईचा जन्मसिद्ध अधिकार आहे. होय, परमेश्वर आई आहे, मारतो मधनं मधनं. तो मारतो ते आपल्या हिताचं आहे असं समजा. चूक होते ती परमेश्वर मारतो ते बरोबर मारतो, ते आपल्या हिताचं आहे आपण कधी लक्षात घेत नाही. लेकराला तेवढं समजत नाही म्हणून ते मारणाऱ्या आईला पुन्हा बिलगत नाही. असं तरी लेकरू कुठे जन्माला आले हो की आईने मला मारलं आता आईचं तोंड पाहणार नाही असं म्हणून लेकरू निघून गेलं. असं होतं का? असंही होत नाही. काय होतं कोणा दुसऱ्या क्षणी ती आई विसरते, ते लेकरूही विसरते, एकमेकांच्या गाळ्यात घालून खेळत मदत राहतात. हे आपल्याकडनं होत नाही म्हणून ते मारणं लक्षात राहतं. हे जर आपल्याकडनं झालं तर मारणंही लक्षात राहणार नाही. आणि मग जो प्रभू कीनो सो भल मानो यही सुमती साधू ते पायी हेलपट्टी आली. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा महायुद्धातला फोटो घरात लावणे योग्य आहे की नाही? अवश्य लावा, अवश्य लावा. कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण एकत्र असणं हे स्वतःचं भाग्य उदयाला आणण्याचं पहिलं साधन आहे. तुमचे प्रयत्न त्यानंतर. गीतेचा उपसंहार करताना संजय म्हणतो की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानीतिर्मतिर्मम. वैभव, शैत्य, ऐश्वर हे सगळं पाहिजे असेल तर कृष्णार्जुनाचा रथारूढ फोटो अवश्य लाव, चित्र अवश्य लाव. एका ठिकाणी नाही, सगळ्या खोल्यातून लाव. आणि जो कोणी असं म्हणत असेल त्याचा मनगट ठरून त्याला विचारलं की कुठल्या शास्त्रात हे लिहिलंय तेवढं दाखव. तो म्हणे माझ्या गुरुने सांगितलं, म्हणे मग आमच्या गुरुने सांगितलं असं करू नको म्हणून सांगितलं. म्हणजे सोपं झालं. त्याला शास्त्र विचारा, तो म्हणजे आमच्या गुरुने सांगितलं, मग त्याला सांगा आमच्या गुरुने सांगितलं अवश्य लावा म्हणून. तुझ्या आणि असं सांगायला ते एक फोटो तयार ठेवा आणि आला तर त्याच्या गळ्यात आला. अधिक महिन्याच्या 30 दिवसाचं महत्व काय? अरे अधिक मासात रोज सांगितलं वाचलं जातं ना. त्यावेळेला तुम्हाला नमस्काराची घाई होते, ते ऐकायलाच कोणी नसतं. रोज सांगितलं, प्रत्येक दिवसाचं वर्णन त्यात सांगितलंय. त्याच्याकडे ओरडून सांग. आणि आमचा जो वाचक तर मोठा चांगला आहे, स्वच्छ शब्द छंदात बसतो. पण ते ऐकायला बसलं तर इथले काही कार्यक्रम ज्याच्यामध्ये मन रमेल तेवढे बरे ऐकतात लोक, बाकीचे कसे तरी ओढून येतात. प्रवासाला गेले तर गुरुची तीर्थके कशी घ्यावी
जर पादुका जवळ करून ठेवली असतील तर त्याच्यावर पाणी घालून घ्यावं, नाही तर गुरुचं स्मरण करावं भांडं पुढे ठेवून आणि गुरुचा प्रसाद हे समजून प्रार्थना करावं. कुठेही सोय आहे तिथे काय मोठे. मंदिरात गेल्यानंतर घंटी का वाजवतात? देवाला सावध करण्यासाठी की मी आलो सावध. भक्त पुंडलिक पूर्वजन्मात कोण होता मला माहित नाही. अन्य आश्रमा विधी नाही असे ते म्हणावे केव्हाही. प्रकारांतरे कथिला जाई विधी स्पष्टपणे की. मला वाटतं ब्रह्मसूत्रात लिहिली असावी, नक्की खात्री नाही माझी, पण माझं काही ते सगळं पाठ नाही. विधी नाही याचा अर्थ असा की संन्यास घ्या अशी शास्त्राची आज्ञा नाही, गृहस्थाश्रम स्वीकारा अशी शास्त्राची आज्ञा आहे, पण संन्यास घ्या अशी शास्त्राची आज्ञा नाही. म्हणून जिथे विधीचं प्रकरण आलंय तिथे सांगणं किती प्रकाराने असतं त्याचंही वर्णन आहे. की विधी असा घ्या म्हणून सांगावाच लागतो असं नाही. समजदार माणसं असतात, ही गोष्ट चांगली आहे असं म्हटलं तरी त्याला कळतं हे करण्याचे योग्य आहे. तर संन्यासाश्रमाचा असा विधी आहे, घ्या अशी आज्ञा नाही, जशी गृहस्थाश्रमाची घ्या अशी आज्ञा आहे. आणि त्याचं कारण आहे, गृहस्थाश्रम हा 999 हजारापैकी 999 माणसांच्या योग्यतेचा असतो. संन्यास हा 9 माणसाची तरी योग्यतेचा असतो की नाही कोण. मलाच एकाने प्रश्न विचारला होता एकदा, 50शीतला मनुष्य होता, प्रश्न विचारला, काय म्हणला संन्यास घेऊ का? नको. तुम्हाला संन्यास घेणं चांगलं का? म्हणलं नाही. तुम्ही का घेतलात? म्हणलं चुकलं. काळा रंग हा अमंगळ मानला जातो, मग स्त्रियांच्या मंगळसूत्रात काळे मणी का? डोक्यावरचे केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून. आणि आता भय बाळगायचं काही कारण नाही, त्या काळ्या मण्यांची संख्या कमी होत 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 नाहीशी होण्यापर्यंत खाली आली आहे. कारण मंगळसूत्र हे मंगळसूत्र झालं नाही, मंगळसूत्राचा दागिना झाला आहे. मी मायामाऊलींना विनंती करून सांगतो की मंगळसूत्राला दागिना माना, मंगळसूत्राचा दागिना करू नका. पण माझं कोणी ऐकत नाही. काळं सगळ्याच ठिकाणी अपवित्र असतं समजायचं कारण नाही. केस काळे असतात अपवित्र म्हणतात नाही, चांगलं मानले जातात. एखाद्या माणसाचा रंगच काळा असतो त्याला काय अमंगळ म्हणणार? काळं वस्त्र परिधान करून येणं हे अमंगळ आहे. आणि त्याच्या अनेक कारणापैकी एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे, काळ्याची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे रंगामध्ये. शोषण करून घेणं हा जो गुण आहे हा काळ्याचा सगळ्यात जास्त आहे. आणि पांढऱ्याच्या ठिकाणी तो मुळीच नाही. म्हणून आपल्याकडे दोन्ही टोकं टाळली आहेत. पांढरे फारसं मंगल मानलं जात नाही आणि काळे फारसं मंगल मानलं जात नाही. पांढरं असलं तर ज्ञान कुंकवाचं स्वस्तिक तरी त्याच्यावर काढतात, पांढरं असलं तर. काळ्यावरती प्रश्नही उत्पन्न होत नाही. म्हणून काळं हे वस्त्रापुरतं अमंगळ आहे, इतरत्र कुठेही अमंगळ नाही. आणि वस्त्र जे असतील त्याच्यात पुन्हा निराळ्या रंगाची किनार काठ पदर असेल तर तेही चालू शकतं. पण मंत्रसिद्धी ज्याला करायची आहे त्याची अडचण निर्माण होते, म्हणून काळ्याला पवित्र. जन्ममरण संसार दुःख निवृत्ती परमानंद प्राप्तीचा उपाय सांगा. मी कोण आहे तसेच आपण कोण आहात हे कृपया सांगा. मला अजून कळलं नाही. जे मलाच कळलं नाही तुम्हाला मी कसं विचारू? तेव्हा ह्या सगळ्याचा उपाय एक आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? मी जी पापपुण्यादी कर्मे केली आहेत त्याची नोंद यमराजाकडे आहे, तरी ती नोंद जास्त आहे. त्याची कागदाच्या फाटून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हाच त्याच्यावरचा उपाय. प्रश्न आपल्या पुराणांनी असं सांगितलं आहे की हरी हा शब्द उच्चारल्यानंतर एकदा, हरी हा शब्द उच्चारला एकदा जरी उच्चारला तरी त्याने जितकी पातकं नष्ट होतात तितकी सगळी पातकं नष्ट करण्याचं सामर्थ्य माणसात सुद्धा, पातक करण्याचं सामर्थ्य माणसात सुद्धा नाही. हरी शब्दाने जितक्या पापाचा नाश होतो तेवढी सगळी पापं मनुष्यही करू शकत नाही.
इतकं त्या हरिनामाचं महत्त्व आहे. फक्त अट याला एकच आहे, एकदा हरिनाम घेऊन मागची पापं नष्ट झाली की पुन्हा पाप करता कामा नये. मागची नष्ट होतात आणि पुन्हा जर केली तर ती वज्रलेप होतात. म्हणून काळजी घेतली पाहिजे. संसार हे दुःखाचे मूळ आहे माहीत असताना जीव हा संसारात रमतो याचे कारण काय हे माहीत नसते. हेच तर कारण आहे. तो नुसतं तोंडाने बोलतो. हे माहीत झाल्यावर कसं या पाना पदार्थात विष आहे असं कळलं तर कोणी खातो का? नाही. पण पेप्सी कोला पितात की त्यांनी पितात, त्यातही विष आहे. त्यांचे राजीव दीक्षित ओरडून ओरडून जातो. तो जातो त्यावेळेस 2 दिवस लोक प्यायचं बंद करतात. तिसरीशी पुन्हा प्यायला सुरुवात करतात. भयंकर विष त्यात आहे. ही तर माणसाची खोड आहे. मला बाधतं हे माहीत असून माणसं अपथ्य करतात की नाही. जर एका विषयाची ओढ असल्यामुळे माणसं इतकं दुर्वर्तन करतात तर सगळ्या इंद्रियांना ज्याची ओढ आहे त्या संसाराचा त्याग कोण करील. आणि संसाराचा त्याग करून कल्याण होतं हे खरं नाही. संसारात एक म्हणून रामकृष्ण परमहंसांनी एक फार चांगली उपमा दिली आहे. ते म्हणजे असं आहे की माणसाला संसारात राहावंच लागतं, संसार माणसात राहू नये. त्या त्यांनी उपमा दिली, फार चांगली उपमा आहे. ते म्हणतात असं आहे, नाव पाण्यातच राहिली पाहिजे पण पाणी नावेत राहता कामा नये. नाव पाण्याच्या बाहेर काढली तर तडकते, ती तडकू नये म्हणून पाण्यातच ठेवावी लागते. पण पाण्यात ठेवी तो नावेत पाणी घालायला काय हरकत आहे? हां, ते नाही चालायचं. तर तुमची जर भावना तडकू नये अशी कल्पना असेल तर संसारातच राहिलं पाहिजे. पण संसार तुमच्यात राहणार नाही याची काळजी करा. संसार राहणार नाही म्हणजे आसक्ती राहणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संस्कृती वंदना हे जे संस्कृती सेवक, संस्कृती विचार सेवक संघ, संस्कृती विचार सेवक संघ नावे आवड आहे, मला उच्चारता येत नाही आढळ. त्यांनी प्रकाशित केलेलं संस्कृती वंदनेचा हा नवीन अंक प्रकाशित झाला असं मी प्रकट करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कर्मानुसार जन्म मिळत असेल तर पहिला जन्म कसा मिळाला? भगवंताच्या इच्छेनं. कोणत्याही देवाला प्रसाद करावायचा असेल तर तो गोड का, तिखट का नको? तिखट हे मनुष्याच्या उपयोगाचं मूळ द्रव्य नाही. मनुष्यानं आपल्या चवीकरता स्वीकारलेला एक पदार्थ आहे. तुम्ही नेहमीचं जे अन्न घेता त्यामध्ये शरीराला पाहिजे ते सगळे रस असतात. विशेष समारंभाने जर शरीराचं पोषण काही करायचं असेल तर ते मधुर रसानं होतं. मधुराशिवाय इतर कोणत्याही रसाने शरीराचं पोषण होत नाही. शरीराच्या पोषणाला उणे अधिक प्रमाणात सहाय्य करतात इतर रस. पोषण मधुर रसाचं असतं. भगवंत सर्वाचा पोशिंदा आहे म्हणून त्याचं स्मरण मधुर रसानं ठेवायचं. आपल्याला पचेल एवढं त्यातला घ्यावा एवढं मात्र निश्चित. गायत्री मंत्र बायकांनी म्हणू नये असे का म्हणतात? गायत्री मंत्र हा वेदमंत्र आहे आणि वेदमंत्र सहन करण्याचं सामर्थ्य स्त्री शरीरात नाही. म्हणून स्त्रियांनी कोणत्याही वेदमंत्राचा जप करू नये. गायत्री मंत्र हा त्यातलाच भाग आहे. सोवळे म्हणजे काय? स्वच्छ स्नान करून द्यूज स्वच्छ वस्त्र नेसून परमेश्वराला नैवेद्य अर्पण केल्यास तो देवाला अर्पण व मान्य होईल काय? होईल. सोवळं याचा अर्थ रेशमी वस्त्र असा आपण सोयीसाठी करतो किंवा धाबळी लोकरी वस्त्र आपण सोयीसाठी करतो. खरं म्हणजे ते खऱ्या अर्थाने सोवळं नाही. एक हे लोकरी वस्त्र किंवा रेशमी वस्त्र सुती कपड्या इतकं लवकर घाण होत नाही. सुती कपडा लवकर घाण होतो. हे दोन झटकली की त्याच्यावरची घाण निघून जाते कोरडी असली तर. पण आता पुढे जे सोन्याला स्वरूप प्राप्त झालं की एक मुठा कोणाला ठेवलेला असायचा. ज्यानं यावं त्यानं तोच नेसावा आणि ते परवा पुन्हा काढून ठेवा. दुसऱ्याने यावं तोच नेसावा तोच काढून टाकावा. आपल्याकडे उपानहंच वस्त्रंच धृतमन्यैर न धारयेत. दुसऱ्यांनी धारण केलेलं वस्त्र आणि दुसऱ्यांनी धारण केलेलं पायतण वापरू नये असा निषेध आहे. आता या सोहळ्याची विटंबना झाली. तेव्हा धूत वस्त्र हे सगळ्यात चांगलं सोहळं हे. त्याच्या इतकं चांगलं सोहळं कुठलंही नाही. फक्त एकच आहे की ते धूत वस्त्र गावभर हिंडून आलेलं नसावं आणि आपल्या हाताने धुतलेलं वस्त्र अधिक चांगलं स्वच्छ असतं, अधिक पवित्र असतं. आणि पूर्वी म्हणून श्रीमंतांच्या घरात सुद्धा तो जो मुख्य यजमान आहे त्याच्याकडे नोकर चाकर भरपूर असले तरी देवपूजेसाठी आपला पंचायत देवघराच्या एका बाजूला वाळ घातलेला असे, तो आपल्या हाताने धुवून ठेवलेला असे आणि तोच नेसून देवाची पूजा करून बाहेर पडे. मग पितांबर किंवा ते जरीकाठी धोतर किंवा ते नागपुरी रुंद काठाची धोतर वगैरे नेसले असे. म्हणजे नंतर तर सोहळं म्हणजे धूतवस्त्र, स्वच्छ धूतवस्त्र, दुसऱ्या कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी नेसलेलं हे सगळ्यात चांगलं. दया, क्षमा, शांती, सहिष्णुता या विचारामुळे हिंदूंची आज जी अवस्था झाली आहे, वरील विचार किती मर्यादेपर्यंत असले पाहिजेत. हिंदूंनी अतिरेके व्हावे काय? हिंदूंनी अतिरेकी होऊ नये. हिंदूंनी अतिरेकाचा प्रतिकार करण्याकरता मात्र सिद्ध व्हावं. दुसऱ्या कोणावर अन्याय करणं ही हिंदूंची वृत्ती असता कामा नये. दुसऱ्या कोणावरही अन्याय होता कामा नये.
पण अन्याय करणं हे जितकं वाईट आहे तितकं अन्याय सहन करणं ही वाईटच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दया क्षमा शांती ही हिंदू समाजात आहे अशी आपली गैरसमजूत झालेली आहे. ही फक्त मुसलमानांच्या तोंडात प्रगट होती. ती गांधीबाबाची कृपा आहे आपल्यावरची. जर दया क्षमा शांती खरंच आपल्या अंतःकरणात असती तर आपण भावाभावांचं वैर पाहिलं नसतं, नवरा बायकोंचं वैर पाहिलं नसतं, वाटणी करता एकमेकांचे खून झालेले पाहिले नसते. तुम्ही कोर्टात जा, कोणतीही दोन नाती अशी नाहीत की जी कोर्टात एकमेकाच्या विरुद्ध उभी राहिली नाही. आता कशाची दया, कशाची क्षमा, कशाची शांती? फक्त आतंकवादी वगैरे जाऊ दे की आपल्याला काय करायचे असं आपण वेडगळपणाने म्हणतो. दया नाही, क्षमा नाही, शांती नाही. ती जर इमानदारीने असती तर आपण प्रत्येकजण सत्पुरुषच झालो असतो. पण जे सत्पुरुष झाले त्यांनी सुद्धा दयेची व्याख्या केली माहिती आहे आपल्याला. तुकाराम महाराजांनी दयेची व्याख्या केली आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. कंटकांचं निर्दालन करणं ही दयाच आहे. आपण तर रोज भागवतात ऐकता ना, कंसाला आपण मारलं म्हणत नाही, कंसाचा उद्धार केला म्हणतो. पुतनेला मारलं म्हणत नाही, पुतनेचा उद्धार केला म्हणतो. रावणाचा उद्धार केला म्हणतो. ती दया आहे. तेव्हा आतंकवाद्यांचा प्रतिकार करून त्याला नष्ट करणं ही त्यांच्यावरची दया आहे. म्हणजे त्यांचा आतंकवाद कमी केला आपण. मागं जो झाला असेल तो झाला, पण ज्या पुढं व्हायचा ते थांबला की नाही. तेव्हा ही दया आहे. हिंदूंची व्याख्या बावळटपणाने कुठेतरी केली गेली आहे. त्याला कुणीतरी कारणीभूत झाला. दया क्षमा शांती हा संतांचा गुण आहे. तो व्यष्टीसाठी महत्त्वाचा आहे. समष्टीसाठी जे वापरायचं असेल तर धोरणाने वापरला पाहिजे. संसारी माणसाने स्वतःचे कल्याणासाठी काय करावे? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संतांनी सांगितलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संसारात राहून, संसार सोडून नाही, संसार सोडून चांगलं होतं हा गैरसमज आहे. संसारात राहून सगळ्यात चांगलं होतं, कारण संसारामध्ये सेफ्टी व्हॉल्व्स पुष्कळ आहे. संसाराच्या बाहेर पडला की सगळे सेफ्टी व्हॉल्व बंद होतात आणि ती जी संकलित झालेली ताकद आहे ती कोणत्या मार्गाने सांगता येत नाही. तेव्हा संसारात राहणं ही चांगली गोष्ट आहे. संसारातच राहावं, एकच काळजी घ्यावी, संसार आपल्यात राहू नये. नाव पाण्यातच राहावी, पाणी नव्हेत राहू नये. आता मला वाटतं परवा इथं सांगितलं होतं, आता त्यातलं किती समजतं की नाही बघा. त्या परमेश्वराचं नाव घेणं याच्या इतकं संसारामध्ये कल्याणकारक दुसरं काहीही नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मानं सृजाम्यहं वचन कृष्णाने भगवद्गीतेत दिली व त्यावेळी तसे भटली. स्वतःचा उद्धार तुझा करावे यासाठी कोणीही तुझा उद्धार करणार आहे असे संदिग्ध श्रीकृष्ण का बोलले? श्रीकृष्ण संदिग्ध बोलले नाहीत. आपण अर्थ समजताना काहीतरी चूक करतो. भगवंताने आश्वासन दिले, युगायुगातून मी जन्माला येतो. दशकातून येतो म्हटलं नाही, शतकातून येतो म्हटलं नाही, युगायुगातून म्हटलंय. त्याप्रमाणे भगवंतांनी युगायुगातून अवतार घेतले. आपण द्वापर युगापर्यंत सगळे अवतार ऐकलेत आणि आता हा कलियुग द्वापराच्या शेवटचा कृष्णाचा अवतार चालू आहे. तेव्हा भगवान युगायुगाने अवतार घेतो. तेव्हा तो द्वापराचा अवतार संपला. कृष्णाच्या निर्याणानंतरच कलियुग सुरू झालं. त्याची केवळ 4,32,000पैकी 5,103 वर्षे गेली आहे. भगवंताचा अवतार व्हायला पुष्कळ वाट आहे. भगवंताने प्रतिज्ञा बोलली नाही, प्रतिज्ञा पालन करतो भगवान. फक्त आपण आपल्या सोयीने प्रतिज्ञेचा अर्थ लावतो, एवढंच काय. आणि त्याच्या पूर्वी जर तुमचं कल्याण तुम्हाला हवं असेल तर ते गीतेत सांगितले, आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तुम्हीच तुमचे शत्रू आहात आणि तुम्हीच तुमचे मित्र आहात. तुमचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून त्याप्रमाणे वागा. नाही ठेवलं तर अकल्याण ठरलेलं आहे. हेही मार्गदर्शन भगवंतांनी केलं आहे. अमेरिका अफगाणिस्तान युद्ध हिंदूसाठी उपयुक्त आहे काय? बाहेर काय होतंय कोणा ठेवू, आपण सावध राहायला पाहिजे एवढं मात्र निश्चित. सुदैवाने आजच्या आपल्या गृहमंत्र्यांनी आता तेच सांगितले. वर्तमानपत्र चांगली वार्ता आली की सगळ्या राज्याच्या सचिवांना बोलवून सगळीकडे मोठी गडबड होण्याची शक्यता आहे की आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या घरात आज धुणं वाळत घालायची काठी सुद्धा नाही. ते बाकीच्या हाताने कुठली
तेव्हा आता प्रत्येकानं आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषानं प्रसंग आलाच तर निदान धडपडून तरी मरू, निरुपाय एखाद्या किड्या मुंगीस काही चिरडून मरणार नाही एवढी तरी स्वतःची तयारी ठेवली पाहिजे की जो आक्रमण करतो त्याला जाणवलं पाहिजे की हे काम सोपं नाही रे बाबा. आपल्याला माहिती आहे की सिकंदर जेव्हा हिंदुस्थानवर चालून आला त्या हिंदुस्थानला येईपर्यंत त्याला मार्गाचा मोकळा मिळाला होता. हिंदुस्थानात आल्यानंतर मात्र प्रत्येक लहान मोठं गणराज्य हे त्याच्याशी लढलं आणि त्याला जास्तीत जास्त पंजाबपर्यंत येत आलं, तिथून परत जावं लागलं. त्याचं सैन्य लढायला तयार नाही, सैन्य पळून गेल्यासारखं तयार झालं. तेव्हा प्रतिकार केला तर तो होत नाही असं नाही, पण त्याच्याकरता मनगटात हिंमत लागते, मनगट बळकट लागतं आणि मनगट बळकट असूनही भागत नाही, छातीत हिंमत लागते. नाहीतर परवा एक अतिशय दुःखदायक ज्याच्यामुळे मला दुःख झालं, अश्रू आले माझ्या डोळ्यात, अशी एक घटना सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये एका शहरामध्ये भाजपचा एका कार्यकर्त्यावर त्याच्या शत्रूने आक्रमण केलं. 6-7 माणसं रात्री त्याच्यावर चालून आली. त्यांच्या संरक्षक होता, त्याचं काय झालं माहीत नाही. आणि हा ज्या शय्यागृहात झोपला होता त्याची दारं ठोठवायला सुरुवात केली. याच्या लक्षात आलं, यानं बायकोला सांगितलं तू न्हाणीघरात लप आणि आतनं बंद करून घे, मी हात मारल्यावर उघड. याच्या हातात 2 नाळी बंदूक होती. दार ओढून लोक आत आले, याला गोळ्या घातल्या, परत गेले, याची बंदूक उडालीच. आता ह्या कर्माला काय करावं? निदान 2 माणसं तर मारू शकला असता की नाही, 7 पैकी जखमी ते करू शकला असता की नाही, निदान यानं बंदूक वापरली एवढं तरी सिद्ध झालं असतं की नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिलंय गमतीने की चोर आले, चोरी करून गेले, दारावर पहारेकरी होता. त्याला विचारलं, अरे चोराला का पकडला नाही? कसा पकडणार? म्हणला, माझ्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार होती, कसं चोराला पकडणार? तेव्हा आता तरी याच्या पुढे बावळटपणा कुणीही करू नका. आज नाही उद्या, आत्ता संध्याकाळी सुद्धा आपल्यावर आक्रमण होणार आहे, अशा तयारीत राहा. आपल्या गावोगाव लादेन आहेत. परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, लहान असला तर गल्ली लहान म्हणूनच लहान लादेन आहे. गल्ली मोठी असली तर लादेन मोठा व्हायला काय वेळ लागत नाही. तेव्हा अखंड सावधान बाळा. महात्मा गांधीची गेलं. महात्मा गांधी नुकतीच जयंती झाली तरी गांधीजी संबंधी तुम्हाला काय सांगा, हे मोठा अवघड प्रश्न तुम्ही विचारता. मी आता तुम्हाला 4 ओळी म्हणून दाखवतो, म्हणजे फार भाष्य करायला नको. आणि मी असं समजतो की समझदारों के लिए इतना इशारा काफी होगा. हिंदू मुस्लिम संबंधाविण विचार गांधींचे इतर देशहिताचे पुष्कळ होते, शासक त्या ठेवीती दूर. गांधीजीच्या नावे कुंकू लावून या निज भालासी, विकेंद्रितपणा साधी राहणी स्वदेशीस दिधले फाशी. एकदाच गांधीवध झाला परी हे त्यांचे भक्तगण, गांधी हत्या प्रतिदिन करती स्वार्थे लज्जा सोडून. समजलं? गांधी मोठा मनुष्य होता, चांगला मनुष्य होता, त्यांनी पुष्कळ लोकजागृती केली. पण हिंदू मुसलमान संबंधामध्ये त्यांचं प्रत्येक पाऊल हे चुकीचं ठरलं आणि शेवटचं पाऊल पाकिस्तानामध्ये परिणत झालं. माझ्या प्रेतावरून पाकिस्तान होत होईल असं गांधी 3 मार्च 1947 पर्यंत म्हणत होते आणि 15 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान झालं. आता 3 मार्च आणि 15 ऑगस्ट मध्ये किती अंतर आहे? त्याच्या मागची निवडणूकही तशी जिंकली आणि एकदा झालेलं नाही, पुन्हा 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 तीच गोष्ट झालेली. शेवटपर्यंत तसंच झालं. एवढं जर झालं नसतं तर हिंदुस्थानचा इतिहास काही निराळा झाला असता. हा मोठा मनुष्य होता, त्यामुळे याची चूकही मोठी होती आणि मोठ्या चुकीचे दुष्परिणामही मोठेच होतात. विश्वकर्माचे नाव जे कोणते कार्य केले म्हणून विश्वब्रह्मा नाव पडले मला माहित नाही. महाराज प्रगती कशाला म्हणावी? जमिनीवरनं खुर्चीवर बसला म्हणजे समजा. सुती कपड्याच्या ऐवजी टेरेकॉटचे कपडे घातले म्हणजे समजा.
धोत्राच्या ऐवजी मळकी, फाटकी, विटकी पॅन्ट नेसून हिंडायला लागला की प्रगती झाली समजा. साधे सुधे केस ठेवून त्याच्या ऐवजी अशा छिपऱ्या कपाळावर लोंबायला लागल्या म्हणजे प्रगती झाली असं समजा. अरे प्रगती कशाला म्हणतात? काही माप आहे की नाही प्रगतीचं? आपल्याला इंग्रजांनी किंवा इंग्रजी बुद्धी ज्यांची इंग्रजांनी भ्रष्ट केली त्यांनी आपल्या देशाची प्रगती झाली, लोकांची प्रगती होती अशी खोट्या कल्पना आपल्या मनात दुर्जून गेल्या आहेत. आपल्याकडे उपनिषदातला एक राजा आहे, तो आपल्या राजवटीचं वर्णन करतो. नमे स्तेनो जनपदे न कदरियो न मद्यपहा नाना हिताग्निर ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुता, की माझ्या राज्यात कुणी चोर नाही, माझ्या राज्यात कुणी कृपण नाही, माझ्या राज्यात कुणी दारुडा नाही, माझ्या राज्यात कुणी अशिक्षित नाही, माझ्या राज्यात कुणी अधार्मिक नाही, माझ्या राज्यात कुणी दुर्वर्तनी पुरुष नाही, दुर्वर्तनी स्त्री जन्माला येईलच कशी. मला इमानदारीने सांगा, याच्यापेक्षा चांगली समाज व्यवस्था असू शकते? कोणत्या कारखान्याने किती धूर ओकला आणि शहरातलं प्रदूषण किती वाढलं याच्यावर प्रगती मोजायची का? आज आपण त्याच्यावरच प्रगती मोजतो हो आणि दिवसेदिवस विनाशाच्या वाटेला जातो हो. वैज्ञानिक प्रगतीच्या 200 वर्षाच्या आत माणूस कडेच्या टोकावर येऊन उभा आहे. एक धक्का दिला की खाली पडणार आहे. काय होईल? बॅक टू नेचर होईल. शेवटी बैलगाडीच चांगली म्हणायचा प्रसंग येईल. पेट्रोल मिळतंय तोपर्यंत ठीक आहे, त्याचा काळावाधा झाला म्हणजे, आणि प्रदूषण वाढतं त्याची वाट काय? तेव्हा प्रगती ही भौतिक मापाने मोजता येणार नाही, माणसाचं अंतःकरण किती सत्प्रवृत्त झालं यावरून प्रगती मोजायची असते. या समाजामध्ये अशी प्रगत माणसं जितकी जास्त तितका तो समाज प्रगत, आणि अशी प्रगत माणसं समाजात नसती तो समाज अधपतित झाला म्हणून समजा. किती आता जो वर्ग ब्राह्मण मांस खात नव्हता, वैश्य मांस खात नव्हते, ते आता मांस खायला लागले. मला परवा एका अधिकाऱ्याने सांगितलं, बामणाने मटण आणि दारू महाग करून ठेवले. ही प्रगती झाली. आणि ही प्रगती कुठपर्यंत जाणार आहे? परवा वर्तमानपत्रकाने मला दाखवलं, तैवानमध्ये गर्भांचं मांस खाल्लं जातं आणि 1 वर्षाच्या मुलांचं मांस विकलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याच्याकरता मुलं मारली जातात. ही सगळ्यात जास्त प्रगती आहे माणसाची. आणि ही घोडदौड अशी सुरू झाली तर तिथे जायला काही फारसा वेळ लागेल असे व्यक्तीच्या मला वाटत. तेव्हा आत्ताच शहाणे व्हा. आणि कशाला प्रगती समजायची? समजा कपड्याचे कट्स बदलले म्हणजे प्रगती होत नाही. मनुष्याची वृत्ती कशी आहे त्यावर माणसाच्या प्रगतीचं, आणि ही संख्या किती आहे. नाही तर चांगली माणसं जगाच्या पाठीवर नेहमीच राहणार, अगदी प्रलय कालापर्यंत राहणार, आणि ती आहेत म्हणून जगाला अस्तित्व आहे. पण संख्या त्यांची वाढली पाहिजे. बहुजन समाज तसा झाला पाहिजे, बहुसंख्या तशी झाली पाहिजे, म्हणजे समाजाची प्रगती झाली असं म्हणता येईल. आज तो प्रगतीचा विचारच डोक्याआड झाला. आणि जे मनुष्य करतो आहे ते अडचणीत टाकणारे करतो आहे. मी आपल्याला कृपा करून विनंती करतो, न्हाणी घरात तरी संगमरवरी फर्शिंग प्लाय हे बसू नका. पॉलिश टाईल्स काय त्याला. आणि त्या परवा मुंबईला एका ठिकाणी राहिलो होतो, तिथे इंटरनल डेकोरेटर भेटायला आले. म्हणजे काय बाबा, तुम्ही आताच एक कॉन्ट्रॅक्ट फिक्स करू नका. तो सांगतो, ती भाषा मी तुम्हाला सांगतो, आत्ताच एक कॉन्ट्रॅक्ट फिक्स करून आलो. काय रे? आता मी माझ्या भाषेत सांगतो, न्हाणी घर सजावायचंय आतून, 2.5 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट. न्हाणी घर म्हणजे बाथरूम. न्हाणी घर समजत नाही आता. बाथरूम, त्याचं इंटरनल डेकोरेशन 2.5 लाख रुपये. प्रगती. ईश्वरावर खूप श्रद्धा आहे, परंतु गृहस्थाश्रमामुळे त्रस्त आहे. पूज्यांनी मार्ग सांगावा. ईश्वरावर खूप श्रद्धा असेल तर भाग्यवान आहे कोण, प्रश्न विचारणारा. जर खरंच श्रद्धा असेल तर त्रस्त व्हायचं कारणच नाही. जे होते ते बऱ्यासाठी होते, ईश्वराच्या सत्तेनं होतं, आपल्या प्रारब्धानं होतं, असं म्हणून शांतपणे राहावं.
जो त्रास होतो माणसाला तो बाहेरच्या परिस्थितीचा होतो खरं आहे, पण ते बाहेरच्या परिस्थितीचे दुष्परिणाम आपल्या शरीर मन बुद्धीवर होतात, त्याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त होतात. हे होऊ न देण्यासाठी ईश्वराची श्रद्धा म्हणजे ढालीसारखी उपयोगी पडू शकते. ते तुमचं संरक्षण कवच आहे असं समजा. ते प्रामाणिक आहे की नाही. नुसती खूप श्रद्धा म्हणजे मी तीर्थयात्रेला जातो, देवाची पूजा करतो, एखादी पोथी वाचतो, एखाद्या संतांच्या दर्शनाला जातो, याला खूप श्रद्धा म्हणत असाल तर ती चूक आहे. अंतःकरणात ईश्वराविषयी किती भाव आहे आणि तो जर खरंच असेल तर परवा एकदा मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो आपल्याला. इथे इतक्या माऊल्या बसल्या आहेत, आपल्या मुलाला जिनं मारलं नाहीशी आई कोण आहे तिनं हात वर करून सांगावं. पोटचं पोट, पोराला रडवलं नाही अशी आई कोण आहे तेवढं मला सांग. आणि ते कार्टी तरी कशाला रडतील याचा काही नियम आहे का? नाकातला शेंबूड काढला तरी इस्टेट गेल्यासारखे रडतात. आता काय करावं? ते आपण ज्याला संकट म्हणतो ते खरंच संकट असतं की नाही माहीत नाही, तो खरंच त्रास असतो की नाही माहीत नाही. कदाचित त्या आपली आपण जी श्रद्धा म्हणतो तिची कसोटी आहे असं समजावं आणि त्या संकटातून आपल्या मनबुद्धीला शांत ठेवून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. मनुष्य आजारी पडला म्हणजे जसा सावध राहतो तसा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने सावध राहावं. ही आता आली काय? हिंदू धर्म प्रभावी होण्यासाठी एकच प्रार्थना मंदिर आवश्यक आहे. याबाबत आपले मत काय? काही आवश्यकता नाही. मी आपल्याला मध्ये एकदा सांगितलं होतं की विविधता हे वैभवाचं लक्षण आहे आणि कोणत्याही दोन माणसांची मनोवृत्ती एकसारखी नसते. त्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे, त्याच्या भावनेप्रमाणे, त्याच्या परिस्थितीप्रमाणे त्याला वेगवेगळ्या गोष्टी लागतात. सगळ्यांनी एकच अन्न खावं म्हणत चाललेलं का? तसं उपासना पद्धतीत सुद्धा होतं. म्हणून एकच असलं म्हणजे संघटन होईल हा गैरसमज डोक्यात तो कुणीतरी भरून दिलाय. कारण ते मुसलमानात एकत्र आहे, ख्रिश्चनामध्ये एकत्र आहे. मुसलमानामध्ये एकत्र आहे खरं. मुसलमान जेव्हा हिंदूच्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा एक होतात, पण आपसात किती कठोरपणे लढतात माहिती आहे का तुम्हाला? इराक आणि इराण दोन्ही मुसलमान 9 वर्ष लढले. आपल्या इथं अजून लखनौमध्ये शिया सुनीचं भांडण बहुतेक 2-3 वर्षांनी होतं. आता एकच प्रार्थनास्थळ आहे ना. फ्रान्स आणि जर्मनी एकमेकाशी लढले. फ्रान्स आणि इंग्लंड आणि जर्मनी एकमेकाशी लढले. सगळे तिन्ही ख्रिश्चनच होते. इतकंच नाही तर इंग्लंडची एक राणी का एक राजा 1-2 पिढ्यापूर्वी जर्मन होता. म्हणजे विवाह संबंध सुद्धा होते. भांडणं कुठं भेटली? कुठे एक झाले? एक होण्याची इच्छा लागते. जेव्हा अशी होते तेव्हा शिवाजीच्या महाराज लोक एक झाले. शिवाजीच्या काळात कृष्णदेवरायाचं जे विजय साम्राज्य निर्माण झालं कर्नाटकामध्ये, तिथे लोक एक झाले. काही अडचण आली नाही. किंवा एकच असलं म्हणजे चांगलं होतं हे काय खरं नाही. जिथे एक आहे तिथे कुठेही चांगलं झालं तर इतिहास नाही. आपल्या देशात गुन्हेगारांना जाहीर चौकात शिक्षा करावी ही तरतूद आपल्या घटनेत व्हावे असे माझे मत आहे. याबाबत आपले विचार काय? आपले पहिले पंतप्रधान ज्यांनी 15 वर्ष निरंकुश राज्य केले ते झाल्याबरोबर म्हणत होते आम्ही काळा बाजारवाला चौकात फाशी देऊ. आजपर्यंत कोणताही काळा बाजारवाला आणि कोणताही भ्रष्टाचारी फाशीला गेला नाही. उलट जितका मोठा भ्रष्टाचार तितका तो निवडून यायला मदतीलाच झाला. किरकोळ भ्रष्टाचारी सापडली. ज्यांची भ्रष्टाचारी लाखाच्या आत होती ती सापडली आणि त्याची चर्चावर होती. कोटीत होता तो तर नक्की मंत्री झाला म्हणून समजा. तेव्हा गुन्हेगारांना जाहीर चौकात फाशी द्यावी, शिक्षा करावी ही चांगली आहे. पण त्याच्याकरता हा जो प्रश्न विचारणारा आहे त्यांनी मंत्री होऊन पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्यनारायण पूजा व अभिषेक पूजा यांचा खरा फायदा कोणासाठी होतो? जो भावानं करतो त्याच्यासाठी होतो. हिंदू धर्म कट्टरवादी होणे ही काळाची गरज आहे. यासाठी हिंदू धर्मपंडितांनी काय उपाययोजना करावी
करतील याबद्दल आपले विचार सांगावे. मी जसं बोलतो तसं थोडं थोडं बोलायला सुरुवात करावी, म्हणजे गायन होईल. आणि कट्टरवादी ही गोष्ट चांगली नाही. शूर झालं पाहिजे, वीर झालं पाहिजे, क्रूर होता कामा नये. शौर्य चांगली गोष्ट आहे, पराक्रम चांगली गोष्ट आहे, पण क्रूरता येता कामा नये. एक संदर्भ जो थोडा निराळा आहे पण माहीत असावा म्हणून सांगतो. महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधन आणि भीम यांची शेवटी लढाई झाली, गदायुद्ध झालं आणि भीमानं आपल्या गदेनं दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या. मुळात गदायुद्धाचा नियम असा आहे की कमरेच्या खाली वार करायचा नाही, तो अधर्म. म्हणून बलराम सुद्धा अधर्म अधर्म म्हणून ओरडला, तिथं उपस्थित होतो. कृष्णाने त्याला थांबवलं. का तर दुर्योधनानं भर सभेमध्ये हा निर्लज्ज मनुष्य आपली मांडी उघडी करून द्रौपदीला थोपटून दाखवली होती. त्याच वेळेला भर सभेत भीमानं प्रतिज्ञा केली होती की तुझ्या मांड्या मी फोडू. भर सभेत केली होती. याचा अर्थ असा आहे की गदा युद्धाचा नियम भीम आणि दुर्योधन यांच्यापुरता अमेंड झालेला आहे. कारण आता मला एक सांगा, मांड्या जर कमरेच्या खालीच असतात तर काय करावं? याला शीर्षासन करायला दोन मांड्या फोडायच्या. मांड्या कमरेच्या खालीच असतात, तिथे फोडल्या पाहिजेत. त्या फोडल्या भीमानं, प्रतिज्ञेप्रमाणे फोडल्या. हा, इथपर्यंत सगळं ठीक झालं. तो दुष्ट जेव्हा कोसळून पडला, तडफडू लागला वेदनेने, तेव्हा भीमाने त्याला लाथ मारली. ते कृष्णालाही आवडलं नाही आणि युधिष्ठिरालाही आवडलं. निषेध केला दोघांनी भीमाचा. मांड्या फोडणं हे शौर्याला, पराक्रमाला, न्यायाला, नीतीला धरून होतं. पण तो आता अगतिक झाला आहे, त्याला लाथ मारणं हे क्षुद्रतेचं लक्षण. हे आपल्याला शोभत नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारला, पण त्याच्या प्रेताची विटंबना केली नाही. त्याच्या प्रेताचं दफन केलं आणि त्यांच्या थोरल्या भावाचा कपटानं वध केला होता अफजल खानानं. म्हणून आईच्या समाधानाकरता ते तोडलेलं मस्तक जिजाबाईला पाठवलं बघायला आणि ते एका किल्ल्याच्या वेशीच्या कोणाने ठेवून त्याची रोज त्याला धूप दीप दाखवत जा म्हणून, स्मरण राहावं म्हणून. विटंबना केली नाही. याच्या उलट विजयनगरचा शेवटचा राजा जो रामराजा, त्याचा असे कपटाने वध झाला, फितुरीने वध झाला. तो मारला गेला. त्या 5 मुसलमान बादशाहांनी त्याचं डोकं मोरीच्या तोंडाला बसवलं आणि त्यातून घाण वाहण्याची केली. याचा अर्थ तुम्ही कट्टरपणा करणार आहात का? असा कट्टरपणा आपल्याकडे होता का? पण अफजल खानाला ठार मारण्याचा प्रसंग आला तर मारला पाहिजे. इतिहासामध्ये एक त्यावेळेच्या लोकांनी एक चर्चा सुरू केली की पहिला वार कोणी केला. एक परंपरा अशी सांगत आली की त्या अफजल खानानं पहिल्यापासून शिवाजीच्या डोक्यावर वार केला आणि मग शिवाजीनं बागनगं घातली. बाळशास्त्री हरदास म्हणले शिवाजी इतका बावळट नव्हता की तो वार करील, त्यातून मी जिवंत राहील आणि मग याला मारील. पहिला वार म्हणले शिवाजी महाराजांनीच केला. कोथळा त्याचा बाहेर काढला. मारता मारता त्यानं वार केला, ती गोष्ट निघाली. आणि त्यावेळेला तो त्याचा सय्यद बंडा धावून आला, त्यांचा जीवा महाला धावून आला. त्या दोघांचं युद्ध झालं. तिथे कृष्णाजी पंतरून त्या अफजल खानाचा ब्राह्मण वकील होता, त्याला शिवाजी महाराजांनी स्वतः मारलं. तो अंगावर धावून आला म्हणून. कारण आपल्याकडे आतताईन मायांतम हन्या देवा विचारणे असा एक नियम सांगितला. याला कट्टर तुम्हीपणा म्हणत असाल तर हा असावा, पण त्याला जर कट्टरपणा म्हणत असेल तर तो आपल्याला चालायचा नाही. तापयुक्त आपले दोष आपल्याला पश्चाताप होत नाही. आपण नुसते कढतो. वेदना भोगाव्या लागल्या म्हणजे त्या कढण्याने दुखणं कमी होत नाही. खरा पश्चाताप नसतो. खरा पश्चाताप झाला तर पुन्हा तसं कृत्य हातून घडणारच नाही. तेव्हा आपली पश्चाताप व्यक्त करण्यात काहीतरी चूक होती आहे. आपण अप्रामाणिकपणा तर करीत नाही ना, हे स्वतःच्या मनाशी शोधून पाहावं. शुकस्तुती 9वा श्लोक मला फार चांगला वाटतो. त्याचा अर्थ सांगावा, भागवत कथाकारांना विचारावा. मानस पूजा करावी की नाही, पूर्वीपासून करत असल्यास कोणी नको म्हटल्यास सोडावी की चालू ठेवावी.
मानस पूजा याचा अर्थ काय माहिती आहे का आपल्याला? की पूजेमध्ये जेवढ्या वस्तू आपण परमेश्वराला अर्पण करतो त्या सगळ्यांची कल्पना करून ती आपण देवाला वाहतो आहो अशी कल्पना करावी. पण ही कल्पना केव्हा करावी? पूजा करायला सवड नसली, परिस्थिती नसली तर. पूजा टाळण्याकरताही करू नये. आमचे दादा थट्टा करायचे, वस्त्रोपवस्त्रार्थे कापड बाजार समर्पयामी, नैवेद्यार्थे हलवयाचं दुकान समर्पयामी. याला मानसपूजा म्हणतात ना. म्हणजे प्रत्यक्षात काही करायचंच नाही. मानसपूजा ही मनाच्या एकाग्रतेनंतर भगवंताच्या भावानं जेव्हा मन प्रस्फुरित होतं तेव्हा एक एक संकल्प मनामध्ये येतो, आपण असं असं करतो आहोत तसा. आणि खरोखरी त्याचं आश्चर्य असं आहे की ते प्रत्यक्षात घडतं तेवढा अधिकार असेल तर. रामकृष्ण परमहंसांनी मानसपूजा करावी, नंदोबा तुकारामांनी आपण मानसपूजा करावी. आपण देवाला नुसतं हात जोडून नमस्कार केला तरी पुष्कळ झालं. नाही तर मानसपूजेचे शंकराचार्यांनी केलेले श्लोक आहेत ते शांतपणे त्याचा अर्थ लक्षात घेऊन तोंडाने म्हणावे. धार्मिक एकात्मता श्रेष्ठ की राष्ट्रीय एकात्मता श्रेष्ठ? धार्मिक एकात्मता असती तर स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह हे शब्द निर्माण झाले नसते. तो धर्म एकमेकापेक्षा वेगळे असणे स्वाभाविक आहे. तेव्हा राष्ट्रीय एकात्मता असली पाहिजे. आपण आसे तो हिमाचल एक हो ही भावना असली पाहिजे. आणि ही भावना आपल्याकडे पूर्वकाळी होती. म्हणून शिवाजी महाराजांना काशी केव्हा मुक्त होईल याची काळजी होती. नानासाहेब पेशव्याला काशी केव्हा मुक्त होईल याची काळजी होती. तर राष्ट्रीय एकात्मता ही महत्वाची आहे. धार्मिक एकात्मता त्याचा आग्रह धरायचं काही कारण नाही. आपला धर्म आपण सांभाळला म्हणजे पुष्कळ झालं. परमेश्वर एकच आहे तर प्रत्येक देवाचे मंदिर वेगळे असतो तर वेगळे का? परमेश्वर एक आहे, तो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेचा मंदिरच नसतं मुळे. कारण ते मंदिर सगळं विश्व आहे त्याचं मंदिरच आहे, सगळं जग आहे त्याचं मंदिर आहे. त्याचं मंदिर नाही असं स्थानच नाही. आपण जिथे बसले होते मंदिरातच बसले होते. तेव्हा पण वस्तू जसं मी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो, उत्तर तेच. गहू एक की अनेक? गहू एक. त्या गव्हाची पक्वान्न किती होतात? मला वाटतं बहुतेक चांगले चांगले पदार्थ गव्हाचेच आहेत. शिरा गव्हाचा, फेण्या गव्हाच्या, शंकरपाळी गव्हाच्या, पुऱ्या गव्हाच्या, सातोऱ्या गव्हाच्या, चिरोटे गव्हाचे. आता इतके सगळे कशाला? जिभेचा चवणा म्हणून. तसे इतके देवदेवता कशाला? माणसाची हौस म्हणून. माणसाची हौस वेगवेगळी असली तरी मूळ वस्तू एकच असते. ते पोषण जे होतं ते चिरोट्याच्या आकाराने होत नाही, जिलबीच्या आकाराने होत नाही. त्यातला जो गहू नावाचा पदार्थ आहे, त्यात तूप नावाचा जो पदार्थ आहे त्यामुळे होतं. एकदा जिलबी खाऊन एखाद्याचं पोषण झालं आणि लाडू खाऊन दुसऱ्याचं पोषण झालं तर त्याच्या मांसाचं विश्लेषण करून हे जिलबी खाऊन काढलेलं मासे असं ठरेल का? नाही. तर तुमची भाव कसा आहे आणि जो भाव आहे तो प्रामाणिक आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. हौस म्हणून असू नये. आणि म्हणून आमच्या दादांनी त्या काळी सांगितले की नवी मंदिर आता बांधू नका, पुष्कळ झाली. जिथं मंदिर नसेल तिथे एखादं मंदिर असणं ठीक आहे, पण माझ्या गुरुचं मंदिर, तुमच्या गुरुचं मंदिर, त्याच्या गुरुचं मंदिर, हा काय प्रकार आहे? झाली मंदिरं ती पुष्कळ झाली आहेत, ती मंदिरं सांभाळता येत नाही. तेव्हा अधिक मंदिराची हौस हे कदाचित आता काय हेतूचा आरोप करू नये म्हणतात म्हणून बोलत नाही पुढे. भगवान विष्णू चक्र धारण केला. चक्राचा पूर्व इतिहास काय मला माहित नाही. कोणताही धर्म, जात, पंथ असो, गळ्यात माळ ही 108 मणी, एक मेरू मणी असा का असते? सामान्यतः शहरामध्ये ज्या महत्वाच्या नाड्या आहेत त्यांची संख्या 108 आहे आणि त्या एकरूप कुठेतरी एका ठिकाणी जाऊन पोहोचणारे आहेत, म्हणून तोवर मेरुमणी. भक्ती करावी का? हो. विश्वास कुणावर ठेवावा? योग्य माणसावर. गुरु कुणास म्हणावा? मनाला वाटेल त्याला. महाराज कुणास समजावे? खरंच महाराज आहे की नाही तपासून. आजच्या ह्या तंत्रयुगात गुरुचे स्थान किती? आजही अनेक लोक गुरु करतात,
परंतु गुरुपदेश व सदाचरण सोडून निर्लज्जपणे नको त्या ठिकाणी पार्ट्यात दिसतात. मग गुरु न करता एखादा व्यक्ती सदाचरणाने वागत असेल तर त्याला गुरु करण्याची आवश्यकता आहे का? नाही. गुरु करून टाकणारे लोक आहेत सगळे, गुरु करून त्याप्रमाणे वागणारे नाहीत, प्रतिज्ञा करून सुद्धा वागत नाही. आता काय करावं? गुरु करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे, कारण त्याशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. पण मार्गदर्शन केलं तरी गुरु कडेवर घेऊन जातो अशी कल्पना करू नये. गुरु मार्ग दाखवतो, त्या मार्गाने जायचं असतं जो प्रामाणिकपणे, आणि हा आपल्याला कळत नाही. सगळ्या जगामध्ये मनुष्य एकुलता एक प्राणी असा आहे की ज्याला काहीही शिकवल्याशिवाय येत नाही. कुत्रं कुत्र्यासारखं न शिकवता वागतं, गाढव गाढवासारखं शिकवलं न शिकवत. गाढव तर सगळ्यात चांगलं गाढवासारखं वागतं, घोडं घोड्यासारखं वागतं, बैल बैलासारखा वागतो, मुंगी मुंगीसारखी वागते, उंदीर उंदरासारखा वागतो. माणूस एकुलता एक प्राणी असा आहे की त्याला कसं वागावं हे शिकवावं लागतं. आणि म्हणून आपल्याकडे नेहमी प्रश्न उत्पन्न, हा काय माणूस आहे, हे काय गाढव आहे, सगळे प्रश्न उत्पन्न होतो का? पण माणूस आहे की नाही प्रश्न उत्पन्न होतो. हे त्याला चांगलं कोण शिकवणार? गुरु. म्हणून त्याला गुरुची आवश्यकता आहे. जर व्यवहारातल्या गोष्टीमध्ये सुद्धा आहे तर परमार्थातल्या गोष्टीमध्ये चलत काय नव्हे, पण ती प्रामाणिकपणे केलं पाहिजे. श्री विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ कोणत्या प्रकारे करावे, त्यांची पद्धत काय? विष्णू सहस्रनामाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, ते पाहावं. त्यामध्ये रुद्रशाप विमोचनापासून फलश्रुतीपर्यंत विस्तार आहे. ज्याला काही अनुष्ठान म्हणून करायचं असेल त्यांनी पहिल्या पाठाच्या वेळेला विश्वम विष्णूच्या पूर्वीचा भाग आणि सर्व प्रेरणाच्या पुढे गेलं म्हणजे मग त्या फलश्रुतीचा भाग म्हणजे शेवटच्या पाठाला किती पाठ करायचे ठरवले असेल त्याच्यावर अवलंबून. आणि अशी काहीही कामना मनात नसेल, केवळ भगवंताचं नाव म्हणून करायचं असेल तर विष्णू सहस्रनामाचे कितीही पाठ कोणताही नियम न करता करायला हरकत नाही. मानवाच्या पापपुण्याप्रमाणे स्वर्ग नरक प्राप्त होतो व पापपुण्य संपल्यावर पुन्हा जन्म प्राप्त होतो. मग मनुष्याला जीवनात काही वाईट घडले की पूर्वजन्मीचे पाप भोगतो आहे असे उद्गार काढावे लागतात. हे का? पापपुण्य जर स्वर्ग नरकात संपते ना, पुन्हा अजून हे कसे? सगळं पाप आणि सगळं पुण्य स्वर्गात किंवा नरकात संपत नाही. मनुष्य जन्माला येण्याकरता आवश्यक ते पापपुण्याचं संतुलन त्याच्याजवळ शिल्लक राहिलं म्हणजे तो मनुष्य म्हणून जन्माला येतो. त्या संतुलनापेक्षा अधिक पाप असलं तर वाईट भोगावं लागतं, त्या संतुलनापेक्षा अधिक पुण्य असेल तर चांगलं भोगावं लागतं. पण काहीतरी पाप पुण्य त्याच्याजवळ असतंच. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी दोन्ही प्रवृत्ती दिसतात. त्याला पापप्रवृत्ती जी आहे तिला आवरून पुण्यप्रवृत्तीकडे कसं वाढेल हा प्रयत्न करावा लागतो. दोन्ही संपत नाही, ते अवशेषपणा भांड्यात कितीतरी वेळ राहतो. तेल कोणत्या जातीचे त्याच्यावरती अवलंबून. जातीभेद हा हिंदू धर्माला संघटित होण्यामागे एकमेव अडथळा आहे काय? हे खोटं मत प्रसारित करून डोक्यात भरवून दिलेलं आहे. जेव्हा चंद्रगुप्ताचा विजय झाला आणि सिकंदरचा पराभव झाला तेव्हा हिंदुस्थानातले सगळे जातीभेद संपले होते का? शिवाजी महाराजांचं राज्य झालं तेव्हा जातीभेद संपले होते का? विजयानगरचं साम्राज्य निर्माण झालं तेव्हा जातीभेद संपले होते का? मग आत्ता जातीभेदाने काय घोडं मारले? आपल्याकडे जातीभेद व्यवसाय आणि विवाह यापुरता मर्यादित होता. आता तिथून तेवढा तो काढलाय आणि निवडणुकीत आणून बसवलाय, त्यामुळे घोटाळे झाले. त्या निवडणुकीतला जातीभेद सगळ्यात आधी नष्ट करा, कारण तो आपण निर्माण केलेला आहे. म्हणजे बघा जातीभेद काही करीत नाही. आतापर्यंत सगळी जातीभेदाने मला खरा फितुरी झाली. आपल्याकडे एका जातीचा राजा आहे म्हणून दुसऱ्या जातीच्या लोकांनी फितुरी केली असं कधी झालंय का? असं उदाहरण नाही. जो राजा आहे त्याच्यात राणा प्रतापाच्या विरोधात कोण उभा राहिला? त्या गावातला एखादा व्यापारी, एखादा शूद्र, एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा चांभार, एखादा महार, कोण? त्याचाच नातेवाईक. काय त्याचं नाव? मानसिंग, राजा मानसिंग. राजा मानसिंग आता त्याच्या विरुद्ध उभा राहिला कोण होता? त्याच्याच जातीचा होता. शिवाजीच्या विरोधात कोण उभे राहिले? मोरे, घोरपडे, शितोळे, निंबाळकर. अरे
हे सगळे मराठीच आहेत ना. जातीभेदाने काय केलं? आणि त्याच्या बाजूला ज्यांनी प्राणदान केलं ते कोण होते? बाजी प्रभू होता, कायस्थ होता. मुरारबाजी कायस्थ होता. त्यांनी बलिदान केलं. जातीभेदाने काय बिघडलं? जातीभेदाने बिघडवलं नाही, जातीभेदाने बिघडलं असं शिकवल्यामुळं बिघडलं हे. आणि ते निवडणुकीपुरतं राखून ठेवलं आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या जातीचा आहे पाहून उमेदवार निवडतात. हा काय मूर्खपणा आहे. आणि लग्नात पाहू नका म्हणतात. जिथं पाहायला पाहिजे तिथे पाहू नका म्हणतात आणि जिथं पाहता कामा नये तिथे अवश्य पाहतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः असे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितले आहे. परंतु आत्मा व जीव हे वेगवेगळे आहेत असे शास्त्राचे सांगणे आहे. श्राद्ध पक्ष वगैरे करीत असताना पितरांचा जो भाग तो पितरांना मिळत असल्यास जीव व आत्मा हे वेगळे आहेत असे सिद्ध होते. काय आहे की आत्मा शब्द शरीरापासून परमात्म्यापर्यंत सगळीकडे वापरला जातो. मनालाही आत्मा म्हणतात, शरीरालाही आत्मा म्हणतात. आमच्याकडे वैद्यकामध्ये ज्याला आध्यात्मिक रोग म्हणतो आपण, ते शरीराला झालेल्या रोगाला आध्यात्मिक म्हणतात. म्हणजे तिथे आत्मा शब्द शरीराचा वाचन. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैवरी पुरात्मनः. इथे आत्मैव ह्यात्मनो बंधू यातला पहिला आत्मा म्हणजे जीव आहे आणि दुसरा आत्मा हा मन आहे. तेव्हा आत्मा शब्द निरनिळ्या पातळीवर निरनिळ्या अर्थी वापरला जातो, म्हणून ही शंका उत्पन्न झाली आहे. जीव शब्द हा स्वतंत्र आहे आणि तो परमेश्वरासकट ज्या गीतेमध्ये त्या 15व्या अध्यायात वर्णन केलं ना, पुरुषोत्तम मासात कौतिकवार बंधूंनी आमच्या मुखेडवासियासाठी भक्तिरूपी गंगा आणली. त्या गंगेत यथेच स्नान करीत आहोत. आम्ही कृतार्थ झालो. कौतिकवार परिवाराचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावे हे सुचत नाही. असे सर्वच काळी असे कार्यक्रम ठेवावे ही विनंती. इतरांनी त्यात सहभागी व्हावा आणि हे आभार आता प्रगट झाले आहेत प्रश्नवाचनाच्या निमित्ताने असं समजायला हरकत नाही. कुळीचे गुरु करावे की दुसरी? गुरु केले तर चालते का? ज्याच्यावर तुमची मनापासून श्रद्धा असेल त्याला गुरु करावा. आणि गुरु केला की ते मग इतर काही गडबड चालत नाही. ते लग्न होण्यापूर्वी चौकशी करावी. लग्न झाल्यानंतर मग आपल्याकडे घटस्फोट मान्य नाही. आधी चौकशी पुष्कळ करावी. परवा ते आमच्या घोडसकर शास्त्रींनी सांगितलं, अभ्यंगे अपचिते अक्लिबे दशदोष विवर्जते मग इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्निकुलदंड देऊ. तेव्हा गुरु करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा. केला की विचार करण्याची मर्यादा संपली. तो आपल्या कुळातला असा तर जास्त चांगलं, नसला तरी त्यात काही बिघड कसं समजायचं कारण नाही. ओम श्री स्वस्तिकचा अर्थ काय? ओम हा परमश्रेष्ठ तत्वाचा प्रतीक आहे. श्री ही संपत्तीची प्रतीक आहे आणि स्वस्तिक ही मांगल्याची प्रतीक आहे. श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप अखंड करावा असे वाटते, परंतु तसे घडत नाही. त्यात खूप खंड पडतो. तरी अखंड जप चालू राहावा यासाठी काय करावे? प्रयत्न करावा. आणि खंड पडला तर तो पुन्हा पुन्हा पडणार नाही याची काळजी घ्यावी. मी इथं रोज प्रवचनाला येते. मला हे विचार खूप आवडतात. मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे, पण मला तुमचे शिष्य भेटू देत नाही. मला तुम्हाला खूप बोलावायचे आहे. माझं वय 9 वर्ष आहे. माझे नाव काय ते काही श्रद्धा शिवानंद मनूरकर. माझ्यातला मी कोठे आहे? मला तो काढून टाकावयाचा. मग मला कोणते प्रयत्न करावे लागतील? मला भगवंताला भेटायचं आहे. मग मला काय करावं लागेल? क्रोध आला तर काय करावं? आपण भगवंताला काय अर्पण करावे म्हणजे तो आपल्यावर प्रसन्न होईल? भगवंताचे 9 वर्षाच्या मुलीला एवढं जर सगळं सुचत असेल तर तिच्या भावाचं आणि बुद्धीचं कौतुक केलं पाहिजे. तिला कोण अडवतं मला माहीत नाही. माझ्या दारावर कोणी पहारेकरी नसतो. एक आहे, मी आता वयस्क झाल्यामुळं काही लोकांना माझी दया येते आणि आता विश्रांती घेत असतील, तुम्ही भेटू नका असं कोणतरी त्याला सांगतं. मला परवानगी लागत नाही, काही नाही. मी जेव्हा बसलेला असतो तेव्हा कुणी केव्हा येऊन भेटावं. ही कोण पोर आहे ती येऊन भेटली तर केव्हा येऊन भेटल्यासारखं नाही. कुणी अडवणार असेल तर ह्या मुलीला तिचं नाव विचारून अडवू नका.
देवाजवळ जाण्याचा मार्ग कोणता? पूजा, वाचन का उपवास? तिन्ही नाही. देवाचं